नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. व्लॉग सुरू करण्याआधी तर खरंच खूप मनापासून थँक्यू. माझ्या मागच्या व्लॉगमध्ये मी जे हे काही सांगितलं होतं त्याच्या रिलेटेड मला खूप साऱ्या कमेंट्स आणि DMs आले होते की ताई हे कर, ताई ते कर. सो छान वाटतं की फॅमिली पलीकडे पण कोणीतरी आहे जे एवढं काळजीने सांगतं. सो मला त्या कमेंट्स वगैरे वाचून खूप छान वाटत होतं की हे कर ते कर. आता ते बऱ्यापैकी बरं आहे. आग पण कमी झालेली आहे. डाग जायला बरेच दिवस लागतील. आय थिंक ते आता फुगतं पण आहे हळूहळू थोडं. मी अँटीबायोटिक्स वगैरे घेते त्यात पाणी वगैरे होऊ नये म्हणून. बट हे जायला अजून बरेच दिवस लागतील असं वाटतं आहे मला. अगदीच चेहऱ्यावर आल्यामुळे जरा गडबड आहे, पण ठीक आहे. गुपचूप मी आता मेकअप करणार नाही, उगाच काही उद्योग करणार नाही स्किनवर. आता मी 15-20 दिवस इज्जतीत शांत बसेल असं याच्यावरनं तरी वाटतं आहे. तर आजची सकाळ झाली आहे माझी मस्त छान, कारण फिरून आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी मी माझ्या रुटीनला लागली आहे. छान सकाळी उठून माझं बऱ्यापैकी आवरून झालं आहे. ताई येण्याच्या आधीच माझं 1-2दा झाडून होतं, कारण मला ते पायाला कचकच अजिबात चालत नाही. तर झाली आहे सुरुवात आणि आता बघूया दिवसभर काय काय होतं आहे. सो स्टे ट्यून. ही जी मागची क्लिप होती ना, मी सकाळी 7:30 वाजता शूट केली होती. आत्ता वाजलेत 11 आणि आत्ता मी या रूमच्या बाहेर जाऊ शकते, कारण बाकी पूर्ण वेळ सकाळी उठल्यापासून मावशी खेळण्यात, माऊला खाऊ पिऊ घालण्यात, मावची आंघोळ घालण्यात, तिच्या मागे पुढे फिरण्यात कसा जातो 11पर्यंत मला माझा जो वेळ असतो तो अजिबात मिळत नाही. 11 नंतर म्हणजे ती झोपल्यानंतर का असेल ना, मी जनरली बेसिक स्वयंपाक करून ठेवते. सकाळी फक्त पोळ्या वगैरे करायच्या ठेवते. बट आज तसंही नाही आहे. आज चतुर्थी, त्याच्यामुळे आज फक्त याचे भगरीचे घावणे वगैरे जे असतात ते करेल मी. तुम्हाला रेसिपी पण दाखवते हवी असेल तर त्यामुळे, आणि सखी पण ते खाते, त्यामुळे असं वेगळं काही करायची गरज नाही तिला पण. बट हाच वेळ असतो जेव्हा माझा अभ्यास वगैरे काय असेल ना, बेसिकच्या गोष्टी मी करू शकते. आणि मागच्या काही दिवसापासून, म्हणजे मागच्या 4-5 दिवसापासून एक चांगली गोष्ट घडते की माझी माऊ चांगली 3-3.5 तास झोपते. म्हणजे ती आत्ता झोपली आहे तर ती आता 2:30-3च्या आसपास उठेल. तर बघूयात. मी तुम्हाला हे भिजलं नाही अजून, हे भिजलं की दाखवते. आणि अजून एक गोष्ट दाखवते. तर मला ही कास्ट आयर्नची जी भांडी आहेत ना, ही प्रमोशनसाठी आली होती आणि ती एकदम मस्त आहेत. म्हणजे मी मागच्या ते 4-5 दिवसापासून ती यूज करते. त्यात जेवण पण बऱ्यापैकी गरम राहते. प्रमोशन म्हणून नाही सांगत आहे, तुम्ही कोणत्याही ब्रँडची कास्ट आयर्नची भांडी घेऊ शकता. हा जो असेल हा व्हिडिओ मी पोस्ट करेलच, नाही रील पोस्ट करेल मी याची. बट हे प्रमोशनसाठी आले होते. बट मी डेली यूजमध्ये करायला घेतली. म्हणजे आता मी ते 3च भांडे काढलेत वरती, त्यातच माझा आजचा काय जो स्वयंपाक आहे तो मी करेल. आणि मस्त राहतं जेवण, खूप काळ टिकतं. सो तुम्ही कोणत्याही ब्रँडचे घेऊ शकता. आणि दुपारी माझा तुफान उठल्या पप्पाची कॉफी पित होता, ती सांडून दिली तिने. निखिलला म्हटलं तर तुझ्या पोरीने केलं आहे तर आवरायला तू पण मदत कर. त्याला असं पण हा अगारोचा जो स्पिन मॉप आहे तो यूज करायला खूप आवडतो आणि तो खूप युजफुल पण आहे. त्याची पूर्ण माहिती देते, नक्की बघा. अगारोच्या या इलेक्ट्रिकल स्पिन मॉपमध्ये एक युजर मॅन्युअल, एक वॉरंटी कार्ड, वॉटर मेजरिंग कप, 2 एक्स्ट्रा मॉप, एक इलेक्ट्रिकल चार्जर आणि हा मेन मॉप मिळतो. हे अगदी कॉम्पॅक्ट साईज आहे, त्याच्यामुळे घरात खूप जास्त जागा घेणार नाही. याचं जे हँडल आहे ते 360 डिग्री फिरतं, त्यामुळे घराच्या कानाकोपऱ्यात जाऊन हे स्वच्छ करू शकतं सगळं. घरी आपण जो साधा मॉप यूज करतो त्यापेक्षा हा मॉप एक खूप चांगलं ऑप्शन आहे, कारण याच्यात एक एक्सटेंडेड रॉडसुद्धा येतो. त्यामुळे खूप वाकून पाठदुखीला आमंत्रण देण्याचं सुद्धा काम नाही आहे. सोबतच हा मॉप अटॅच करणं पण खूप सोपी गोष्ट आहे. या मॉपच्या हँडलवर 2 बटन्स दिले आहे. एक आहे ऑन ऑफसाठी आणि दुसरं आहे वॉटर स्प्रिंकलसाठी. सगळ्यात आधी मी मॉपची आणि हँडलची जी केबल होती ती छान अटॅच करून घेतली. ती अटॅच केल्यानंतर मी हे जे हँडल होतं ते मॉपला अगदी नीट अटॅच करून घेतलं. सोबतच हा मॉप किती जास्त एक्सटेंड होतोय ते पण बघा. सोबतच या मॉपमध्ये इनबिल्ट वॉटर टँक आहे. हे बटन ओपन केलं की आतमध्ये पाणी ॲड करायचं. हा जो वॉटर टँक आहे तो 170 ml पर्यंत वॉटर इंटेक करू शकतो. सोबतच यात LED लाईट सुद्धा आहे. बटन ऑन केल्यानंतर हे मशीन सुरू होतं. वॉटर स्प्रिंकलचं बटन प्रेस केल्यानंतर या मॉपमधनं बाहेर पाणी येतं आणि आपण ते अगदी सहजतेने पुसून घेऊ शकतो. हा मॉप डेली यूजमध्ये यूज करणं अगदी सोपं आहे आणि अगदी कन्व्हिनियंट आहे. म्हणजे खूप मोठी जागाही घेणार नाही. ॲट द सेम टाईम आपलं घर पण खूप स्वच्छ ठेवेल. या प्रॉडक्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. जर तुम्हाला हवा असेल तर खाली नक्की चेकआउट करा आणि बघा एक्सटेंड केल्यानंतर हा किती मोठा दिसतो. LED लाईटमुळे
खूप इझिली तो सगळं क्लीन करू शकतो. तर तुम्ही पण नक्की ऑर्डर करा. आणि त्याआधी हा बिफोर आणि आफ्टरचा रिझल्ट नक्की बघा. निखिलकडनं थोडी कॉफी आणली होती, 2 मिनिटात त्याने ते प्रॉपर क्लीन केलं. निखिल कसं आहे? एक नंबर आहे. आपली गरज नाही बेटा, आपल्याला आपण सगळं करू शकतो. डायरेक्ट टेन्शन नाही. तुम्ही फक्त वरची पुसायला होती का? नाही तसं नाही, पण आता गरज नाही आपल्याला, असं करू शकतो आपण. खरंच मस्त काम करताय ना. येस. आता सखीने किती पण पसारा घालू दे, किती पण काही सांडू दे, साचून जातं याच्यावर एकदम. स्पिन मॉपने फरची तर क्लीन होते, पण मॅडमचा हा जो पसारा असतो ना, हा मम्मालाच आवरावा लागतो. आणि याच्यातला निम्मा तर माझा आवरून झाला. म्हणजे ती बऱ्यापैकी आत टाकते आधी, म्हणजे टाकायची आधी, आता नाही. आता तिला ते डोक्यावरचे केस गेल्यापासून ना बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी सुचायला लागलाय. सगळे म्हणतात की डोक्यावरचं ओझं गेल्यानंतर बाळ ॲक्टिव्ह होतं. मला असं काही वाटत नव्हतं, पण माझं बाळ झालंय असं मला आता जाणवतंय. ती घरभर पसारा घालते. आधी आवरायची, आता नाही आवरत. म्हणजे ती आधी तिला म्हटलं ना, सखू जा त्याच्यात टाकून नाही, तर सखू टाकून यायची. सखू आता शेजारी टाकते, माझ्याकडे अशी वळते आणि अशी हसते. म्हणजे असली शहाणी झाली आहे. बट ठीक आहे, लहान आहे अजून, सो लावेल मी तिला छान सवय किंवा छान वळण लावेल मी तिला अजून. ओके, तर आता वाजले 7:30 आणि आज आहे 17 मार्च. आज शिवाजी महाराजांची जयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तिथीनुसार. तर आमच्या बिल्डिंगमध्ये खाली कार्यक्रम आहे, महाराजांची मिरवणूक आहे. आणि म्हणजे मिरवणूक होती, त्यांची मूर्तीची स्थापना वगैरे होती. ते 6 वाजेपासून होतं, पण नेमकी सखी झोपली होती म्हणून मला खाली जाता येत नव्हतं. ती उठली तेव्हा निखिल तिला खाली घेऊन गेला. माझा अगदी शेवटचा काहीतरी स्वयंपाक बाकी होता म्हणून मी थांबली होती. आता सगळं आवरलंय. मुळात ना सखीचंच जेवण बाकी होतं, तिला भूक लागली आहे मला माहिती आहे, म्हणून तिची पोळी आणि रोल करून घेऊन जायचा होता मला. मी विसरून गेली होते, त्या ब्लॉगमध्ये आठवलं मला परत. तर म्हणून मी लेट चालली आहे, पण बघूयात खाली जाऊन अजून काय काय होतं ते. तसा तर जो ड्रेस कोड आहे तो साडीचा आहे, बट मला निरोप पण खूप लेट मिळाला. आणि आता मला ऑलरेडी खूप लेट झालं आहे, त्याच्यामुळे मी साडी घालत बसली तर अजून 15-20 मिनटं जातील. मला आरती चुकवायची नाही आहे. आणि त्याच्यानंतर छावा मूवी जो आहे तो दाखवणार आहे सगळ्यांना, स्क्रीनिंग आहे त्याची खाली. तसा बघून झाला आहे माझा निखिलचा, बट थोडा बघून येऊयात अजून. खाली सोसायटीने मस्त शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. मिरवणूक, नंतर महाराजांची स्थापना, छोट्या छोट्या मुलांचे असे छोटे छोटे भाषण, आणि मग छावा मूवी दाखवण्यात आला. ज्यांनी बघितला नव्हता ते सगळेच, म्हणजे ज्यांनी बघितला नव्हता ते सगळेच जमले होते. आम्ही पण थोडा मूवी बघितला आणि मग वरती आलो. घरी आल्यानंतर पुन्हा सगळीने धुमाकूळ घातला. नंतर लपून बसली एका ठिकाणी जाऊन, आणि बघा कशी बघत होती माझ्या कपाटाच्या आड लपून लपून. सखी कुठे गेली माझी माऊ, कुठे गेली? आणि आज उपवास सोडायला होतं. बटाट्याची रस्सा भाजी, भात, उकडीचा मोदक, पोळी, आंबेरस आणि लोणचं, आणि ती छोटीशी सखीची पोळी. आणि इकडे आमचा पप्पा आहे, त्याचा ऑल हँड चालू आहे त्या साईडला. आणि इकडे त्याची पोरगी त्याला ABCD इतकी बळजबरी शिकवते की बास कधी. मला डायरेक्ट CBSE अभ्यास करायला. म्हणजे ती माझ्याकडे काहीच घेऊन येत नाही. ती माझ्याकडनं फक्त बुक ओपन करून नेते. आणि ती माझ्याकडे आली, हां काय त्याचे टायगर आहे का? नाही टायगर. मला वाटतं मला परत शाळा करायला लागली. ती परत निखिलकडे गेली. ती फक्त त्याला शिकवती आज. बाय द वे, आम्ही आज कॅट आणि टायगर शिकलोय का रे निखिल? येस, आणि लायन पण लायन नाही भाऊ, ती कॅटच आहे. ती कॅटच जास्त आवडली. मम्माला आवडत नाही, तिला आवडली आहे. तर असा काही छानसा गेला माझा आजचा दिवस. खाली तर खूप छान वाटलं, कारण अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खूप एक्सायटेड होते. ते झालं. घरी आल्यानंतर मी एक छोटासा लाईव्ह पण घेतला. दर महिन्याला एकदा घ्यावं असं मी ठरवलं होतं लास्ट टाईम, की कारण खूप वेळेस ना इंस्टाग्रामवर DMs वगैरे वाचले जात नाही, जे हिडनमध्ये असतात. तर मग असं लाईव्हला बोलता येतं बऱ्यापैकी, म्हणून तेही घेतलं. आणि मागच्या काही दिवसापासून तुमचे शॉर्ट्स आणि रील इथे खूप छान व्ह्यूज येतात. म्हणजे तुम्हाला ते मोठ्या व्हिडिओपेक्षा छोटे व्हिडिओ आवडत आहेत. तर मला कमेंट करून सांगा की मी मोठे व्हिडिओ कंटिन्यू करू की छोटे व्हिडिओ, कारण मग त्या ठिकाणी तशी मेहनत घ्यायला. अदर दॅन दॅट डेली ब्लॉग सोडून तुम्हाला नक्की काय आवडायला, म्हणजे काय बघायला आवडेल ते मेन मला सांगा. म्हणजे मला त्या रिलेटेड, कारण की ऑडियन्स आहे तुम्ही माझा, तुम्हाला जे आवडतं तेच मला दाखवायला आवडेल.
डेली लाईफ तर ॲज युजल शॉर्ट्समधनं दिसतेच तुम्हाला, किंवा डेली ब्लॉग जे आहेत ते पण मी ट्राय करते शेअर करायचं, बट मला पण कुठेतरी वाटतं की ते रिपिटेटिव्ह होतं. सो त्या पलीकडे तुम्हाला काय बघायला आवडेल, की तुम्हाला फक्त सखी 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 बघायला आवडेल किंवा मी आणि निखिल बघायला आवडेल, जे तुम्हाला आवडेल ते खाली कमेंटमध्ये सांगा. मी त्या रिलेटेड व्हिडिओ करायचं ट्राय करेल. आय नो तुम्ही खूप वेळ सांगितलं की ताई होम टूर दे, आणि मी मागच्या आठवड्यात शूट पण करणार होती, बट सखीचं अजून थोडं सामान ॲड झालं आणि आता मला ते सामान ठेवण्याची खूप गडबड चालू आहे, ऑनेस्टली सांगते. आणि माझा थोडा फर्निचरचा पण प्लॅन चालू आहे, म्हणून म्हटलं थांबून घेऊयात एकतर, त्याचं काहीतरी डिसिजन झाल्यावर देऊयात. नाही ते हा मॅडमचं जे काही सामान आहे किंवा मॅडमचं जे काही आहे सकुड्याचं, त्याची एक प्रॉपर जागा झाल्यानंतर मग दाखवूयात. कारण मग उगाच म्हणजे तुम्हाला पण आयडिया मिळेल की कसं कसं मॅनेज करायचं. म्हणून होम टूर राहिला आहे. किचन टूर आय कॅन गिव्ह, म्हणजे मी आधी पण केला होता, बट आता बरे आहे चेंजेस थोडेफार. सो किचन टूर हवा असेल तर आपण नेक्स्ट ब्लॉग करूयात तो. तुम्ही मला तसं खाली कमेंटमध्ये सांगा. एल्स तुम्हाला माझे निखिलचे चॅलेंजेस बघायला आवडतील, निखिल वर्सेस मी, तर ते नक्की सांगा. त्या व्हिडिओसाठी मी पण जरा एक्सायटेड राहील. आणि नवीन काहीतरी सांगा मला, किंवा मग की ताई हेच छान आहे डेली ब्लॉग जे आहे ते कंटिन्यू कर. तुम्हाला ते हवे असतील तर तसे सांगा. ॲट द एंड तुम्हाला जे आवडते ते दाखवायचे, उगतच काहीतरी नाही दाखवायचं. सो एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. अदर दॅन दॅट मेन पॉईंट तर सांगून घेतला. मला ब्रेस्ट फिडिंगवर बऱ्याच जणांनी खूप सारे सजेशन्स दिले होते, खूप सारे. काही हक्काने रागवून बोलला होता. DM मध्ये काहींनी जरा निगेटिव्ह पण, की किती क्रूर आहेस तू असं पण आलं होतं, बट मी ते इग्नोर केलं. काहींनी खूप हक्काने सांगितलं, काहींनी समजून पण घेतलं. तर त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. माझी आता ब्रेस्ट फिडिंग मी बंद केली आहे सखीला. मलाही काही त्रास नाही, तिलाही काही त्रास नाही, 4 दिवस झाले. बट ह्या टॉपिकवर मी अगदी सेपरेट व्हिडिओ बनवेल, की जर तुमचं छोटं बाळ आहे, तुम्हाला दूध सोडायचं असेल तर काय करायला हवं, कधी करायला हवं, का करायला नको. तर तुम्हाला त्याच्यावर पण व्हिडिओ हवा असेल तर डू कमेंट. आपण पुढचा व्हिडिओ पुढच्याचा म्हणजे जर तुम्ही किचनला हवं बोला तर पुढचा किचन, त्याच्या पुढचा हा, असं काहीतरी प्लॅन करूयात छान. सो या, असंच प्रेम देत राहा आम्हाला आणि आपण भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.